या चकल्या बघा किती मस्त झालेल्या आहेत, सुंदर असे काटे आलेले आहेत, त्याचसोबत अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत. आणि या चकल्या आपण भाजणीपासून तयार केलेल्या आहेत. अतिशय खुसखुशीत अशी चकली तयार झालेली आहे आणि आतून एकदम पोकळ झालेली आहे. चकली पोकळ होणे म्हणजे चकली अगदी परफेक्ट झालेली आहे अशी त्याची ओळख असते. तर हे बघा अजिबात तेलकटसुद्धा नाही आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 किलो चकलीची भाजणी अगदी योग्य प्रमाण घेऊन कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे. त्याचसोबत त्यापासून चकली कशी तयार करायची आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, पण व्हिडिओ स्किप न करता याच पद्धतीने जर तुम्ही चकल्या बनवल्या तर तुमच्या चकल्या एकदम परफेक्टच होणार. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. भाजणी तयार करण्यासाठी ते आपण साहित्य घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी घेतलेले 4 वाट्या तांदूळ. हे तांदूळ घेत असताना आपल्याला जाडसर असे तांदूळ घ्यायचे आहेत. इथे मी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनिंगचे तांदूळ यासाठी घेतलेले आहेत की ते जाड असतात आणि हे जर तांदूळ तुमच्याकडे नसतील तर याच्या बदल्यात तुम्ही तुमच्याकडे जे कुठले तांदूळ असतात ते घेऊ शकता. फक्त ज्याचा भात चिकट होतो असे तांदूळ घेऊ नका. या वाटेने मी हे 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. त्याच वाटेने घेतलेले मी पाऊण वाटी मूग डाळ, पाऊण वाटी चणा डाळ, पाऊण वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी गहू, पाऊण वाटी साबुदाणे, 1 वाटी पोहे आणि इथे घेतलेले मी 6 चमचे जिरं. या चमच्याने मी हे जिरं घेतलेले आणि त्याच चमच्याने मी 10 चमचे धणे घेतलेले आहेत. जर त्याच वाटेने मोजले तर हे अर्धी वाटी धणे आणि पाव वाटी जिरं आहे. आता हे सर्व साहित्य मोजलं तर हे 2 किलो साहित्य होतं. आता यातलं आपल्याला तांदूळ, डाळी आणि गहू हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि साबुदाणे, पोहे, जिरं, धणे आपण साईडला ठेवून देऊया. आणि हे जे आपण डाळी, गहू, तांदूळ घेतलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुवून घेतल्याच्या नंतर ते चाळणीवरती काढून थोडा वेळ निथळत ठेवायचे आणि नंतर एखादं कॉटनचं कापड खाली अंथरून त्याच्यावरती वाळवत ठेवायचे. हे आपल्याला फॅनखालीच वाळवून घ्यायचे, उन्हामध्ये अजिबात वाळवायचं नाही. आता सर्वात पहिले आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया. त्यासाठी मी मोठं पातेलं घेऊन त्याच्यामध्ये तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी टाकून हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळ धुत असताना त्यातलं 2-3 वेळा पाणी बदलून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर एखाद्या चाळणीवरती गाळून घेऊया. चाळणीवरती गाळून निथळत ठेवल्यामुळे त्याच्यातलं पाणी निघून जातं आणि तांदूळ, डाळी व्यवस्थित लवकर सुकले जातात. त्याच्यामुळे पाणी निथळून घ्यायचं पूर्ण याच्यामधलं. याच पद्धतीने आपल्याला डाळी आणि गहू पण धुवून नंतर त्याला सुकवत ठेवायचं आहे. हे बघा अशा प्रकारे निथळून घेतल्यामुळे त्याच्यामधलं पूर्ण पाणी निघून जातं आणि तांदूळ कोरडे होतात. आणि हे आता आपण एका कपड्यावरती वाळवत ठेवूया. इथे मी एक कॉटनचं खाली कापड अंथरलेलं आहे आणि हे फॅनखालीच मी अंथरलेले कापड आणि त्याच्यावरती आपण हे तांदूळ, गहू, डाळी हे सर्व स्वच्छ धुवून पसरून व्यवस्थित वाळवत ठेवलेले आहेत. 4 ते 5 तासात ह्या डाळी आणि तांदूळ सुकले जातात. त्याला जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला जर सकाळी भाजणी करायची असेल तर तुम्ही रात्री हे स्वच्छ धुवून वाळवत ठेवू शकता. आता हे डाळ, तांदूळ आणि गहू आपण फॅनखाली छान वाळवून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 तास लागले वाळण्यासाठी आणि छान असे वाळलेले आहेत बघा हे. आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपण जे साईडला काढून ठेवलं होतं धणे, जिरं, पोहे आणि साबुदाणे ते पण घेऊया. हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता इकडे गॅसवरती आपण मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकूया आपण सर्वात पहिले तांदूळ. हे तांदूळ आपण 2 बॅचेसमध्ये भाजून घेणार आहोत, कारण का तांदूळ जास्त आहेत. एकदम टाकले तर ते व्यवस्थित भाजता येणार नाहीत. त्याच्यामुळे आपण अर्धे अर्धे करून हे तांदूळ अगोदर भाजून घेऊया. तांदूळ भाजत असताना गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि तांदूळ भाजून घ्यायचेत. गॅसची फ्लेम मोठी करून हे तांदूळ भाजायचे नाहीत किंवा भाजणी तयार करत असताना जे आपण डाळ, तांदूळ कुठलेही आपण साहित्य भाजणार आहोत त्यावेळेस गॅसची फ्लेम मोठी करायचीच नाही, कारण का आपल्याला वरून फक्त भाजायचं नाही आहे, ते आतपर्यंत भाजलं गेलं पाहिजे. याच्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी करून किंवा मिडियम करून हे सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. हे बघा तांदूळ छान भाजत आलेले आहेत आपले. आता तांदूळ भाजले चेक करण्यासाठी तांदूळ असे फुलले जातात थोडेसे, तेव्हा समजायचं की आपले तांदूळ छान भाजलेले आहेत. आणि तांदूळ भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो. याच्यापासून जी चकली तयार होते ती खूप खमंग अशी चकली तयार होते. त्याच्यामुळे थोडंसं आपण पेशन्स ठेवूनच ही चकलीची भाजणी तयार करायची. आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो भाजणी तयार करण्यासाठी, पण जो रिझल्ट असतो, जी चकली तयार होते ती एकदम अप्रतिम होते. त्याच्यामुळे हे आपल्याला मेहनत काहीच वाटत नाही. हे बघा आपले हे तांदूळ छान भाजून झालेले आहेत आणि अशा प्रकारे तांदूळ भाजले गेले पाहिजेत बघा. आता आपण याच पद्धतीने बाकीचे तांदूळही भाजून घेऊया जे आपण साईडला काढून ठेवले होते. आता त्याच कढईमध्ये टाकूया आपण चणा डाळ. ही चणा डाळ पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. यालाही डाग पडून द्यायचे नाहीत, पण ही भाजली पण गेली पाहिजे. त्यासाठी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. डाळ भाजत असताना आपण त्याला उलटण्याने सतत हलवत राहायचं, म्हणजे डाळ व्यवस्थित भाजली जाईल आणि वरून त्याला डाग पडणार नाहीत.
जे डाळी तांदूळ गहू आहेत त्याला अजिबात डाग पडून द्यायचे नाहीत किंवा काळपट करायचे नाही. जर काळपट केले तर भाजणीचा कलरही काळपट होतो, त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची. हे बघा डाळी छान भाजून झाली आहे, काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये टाकूया आपण उडीद डाळ. आणि हे डाळी भाजत असताना घरभर अगदी मस्त असा सुगंध दरवळतो आणि आपल्याला वाटायला लागतं की आता दिवाळी जवळ आलेली आहे किंवा दिवाळीची सुरुवात झालेली आहे. आता उडीद डाळ भाजून झाल्याच्या नंतर त्या टाकूया आपण मूग डाळ. मूग डाळ पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. आता हे बघा मूग डाळ पण छान भाजून झालेली आहे, ही काढून घेऊया आणि त्यात टाकायचं आपल्याला आता गहू. आता हे गहू भाजत असताना वरून तर काळपट झाले नाही पाहिजे, पण छान भाजून घेण्यासाठी आणि जे भाजून झाले की नाही हे चेक करताना ते असे टम्म फुगतात बघा गहू, तेव्हा समजायचे की गहू छान भाजले गेलेले आहेत. हे बघा छान भाजत आलेले आहेत हे गहू पण. आता गहू पण भाजून झालेले आहेत, हे काढून घेऊया आणि त्याच्यातच टाकूया आपण आता साबुदाणे. साबुदाणे भाजत असताना पण वरून अजिबात डाग नाही पडला पाहिजे त्याला, पण साबुदाणे छान असे फुलले गेले पाहिजेत. हे बघा साबुदाणे छान भाजून झालेले आहेत, मस्त फुललेले आहेत. आता हे काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये टाकूया आपण पोहे. आता हे पोहे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे पोहे भाजल्याच्या नंतर ते असे कुरकुरीत होतात की समजायचे आपले पोहे भाजलेत. हे बघा अशा प्रकारे हे पोह्याच कढईमध्ये टाकूया आपण धणे. हे धणे धणे पण छान भाजून झालेले आहेत, हे पण आता काढून घेऊया आणि त्यातच टाकूया आपण जिरं. जिरं भाजत असताना ही देखील त्याला जास्त काळपट करायचं नाही, नाहीतर भाजणीची चव बिघडून जाते. त्याच्यामुळे जिरंही थोडंसं असं भाजून घ्यायचं आणि ती आपली संपूर्ण भाजणी भाजून झालेली ही आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. थंड झाल्याच्या नंतर हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. भाजणी संपूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच त्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे. भाजणी पूर्णपणे थंड झालेली आहे, हे एक आता आपण डब्यामध्ये काढून घेऊया आणि चक्कीमध्ये दळायला देण्याच्या अगोदर आपण बघूया याचं वजन किती होतं आहे. तर हे बघा बरोबर 2 किलो आणि 57 ग्राम एवढं आपलं वजन झालेलं आहे भाजणीचं. आणि आपण ही गिरणीमधून दळून आणलेले आणि दळत असताना ते एकदम असं बारीक गव्हाच्या पिठासारखं दळून आणायचं आहे आपल्याला, अजिबात जाडसर ठेवायचं नाही. आता सर्वात पहिले आपण इथे 2 वाट्या चकलीची भाजणी घेतलेली आहे आणि ही भाजणी मी या वाटेने घेतलेली आहे. म्हणजे ज्याही वाटेने घेतली त्याच वाटेने आपण पाणी मोजून घेणार आहोत. तर ही वजनी प्रमाणात अर्धा किलो चकलीची भाजणी आहे. इथे घेतलेले मी 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, 1.5 चमचा पांढरे तीळ, पाव चमचा हळद, 1 चमचा ओवा, 2 चमचे अमूल बटर. हे बटर टाकल्यामुळे चकली खूप छान अशी खुसखुशीत होते, त्याच्यामुळे आपण इथे बटर टाकणार आहोत. जर तुम्हाला बटर टाकायचं नसेल तर तुम्ही याच्या बदल्यात 2 चमचे तेलही टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ. आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण ज्या वाटेने भाजणी मोजून घेतली होती त्याच वाटेने आपण 2 वाट्या पाणी टाकणार आहोत. म्हणजे ज्या वाटेने आपण भाजणी मोजून घेतलेली आहे त्याच वाटेने पाणी टाकायचं आहे. परफेक्ट प्रमाण होतं, त्याच्यामध्ये अजिबात चूक करायची नाही. इथे जर आपण चूक केली तर चकली पूर्णपणे बिघडते. त्याच्यामुळे ज्या वाटेने आपण भाजणी मोजली होती त्याच वाटेने पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे आपण हे 2 वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि हे छान गरम झालं की याच्यामध्ये टाकूया आपण हळद, लाल मिरची पावडर, तीळ, ओवा हातावरती घेऊन थोडंसं चोळून टाकायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो, बटर. बटरऐवजी तुम्ही इथे लोणी टाकू शकता. जे आपण तूप करण्यासाठी लोणी करतो ते लोणी इथे तुम्ही टाकू शकता किंवा तेल आणि चवीपुरतं मीठ. आता हे छान उकळी आलेली आहे बघा पाण्याला. आता त्याच्यामध्ये आपण चकली भाजणी टाकून घेऊया. चकलीची भाजणी टाकत असताना ती एका हाताने टाकायची आणि एका हाताने त्याला मिक्स करत राहायचं. पूर्णपणे एकदम चकलीची भाजणी याच्यामध्ये टाकायची नाही आणि याला खूप जास्त असं मिक्स करायची पण काही गरज नाही. आता इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि पीठ एकसारखं करून झालं की कढईवरती झाकण ठेवून आपण हे 2 ते 3 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत. आता 2 ते 3 मिनिटाच्या नंतर हे पीठ आपण मळायला घेऊया. त्यासाठी मी ते ताट घेतलेलं आहे मोठं आणि त्याच्यामध्ये हे सर्व पीठ आपण काढून घेऊया. खूप जास्त वेळ पण ठेवायचं नाही, नाहीतर पीठ थंड होईल आणि मग पीठ व्यवस्थित मळता येणार नाही. त्याच्यामुळे खूप जास्त थंड पण करायचं नाही हे पीठ. 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवल्याच्या नंतर हे पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं. आता हे सर्व पीठ आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि हाताला चटका बसणार नाही इतपत हे थंड झालं की हे पीठ आपण मळून घेऊया. आणि मळत असताना अगदी थोडा आपण थंड पाण्याचा हात लावत लावत हे पीठ मळून घ्यायचं आहे, पण खूप जास्त पण पाणी लावायचं नाही.
हे पीठ मळत असताना मी जास्तीत जास्त 2 ते 3 चमचे इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पीठ बघा छान मळून झालेलं आहे आपलं आता। उकड काढत असताना जे पाण्याचं प्रमाण परफेक्ट घेतलं तर आपल्याला जास्त पाणी लागणार नाही पीठ मळताना। त्याच्यामुळे उकड काढत असताना जेवढं आपण पीठ घेतलंय तेवढंच पाणी घ्यायचं आणि पीठ मोजत असताना खूप जास्त असं दाबून पीठ भरायचं नाही, अगदी हलक्या हाताने वाटीमध्ये पीठ भरून ते प्रमाण घ्यायचं, म्हणजे पाण्याचं प्रमाण पण व्यवस्थित होतं। आणि हे बघा पीठ मळून झालेले आणि एवढं असं पीठ झालेलं म्हणजे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही। आता चकलीच्या साच्याला आपण तेल लावून घेऊया, म्हणजे पीठ त्याच्यामध्ये टाकल्याच्यानंतर ते पीठ चिकटणार नाही साच्याला। आणि हां, चकलीचं पीठ जर पातळ झालं तर चकली कडक होते आणि चकलीचं पीठ जर घट्ट झालं तर आपण जेव्हा चकली बनवतो त्यावेळेस ती शेपमध्ये करता येत नाही, म्हणजे मध्येच ते पीठ तुटलं जातं। त्याच्यामुळे ह्याच प्रमाणात आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे, जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही। आता हातावरती गोळा घेऊन एकसारखा करून घ्यायचा, म्हणजे जेवढं पीठ साच्यामध्ये बसतं तेवढं पीठ हातावरती घेऊन त्याला एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरणार नाही याची काळजी घ्यायची। जर हवा राहिली पिठामध्ये तर चकली बनवत असताना ती मध्येच तुटते। आता पिठावरती झाकण ठेवून आपण चकलीचा साचा व्यवस्थित बंद करून घेऊया, त्याचं झाकण लावून घेऊया आणि आता चकली बनवायला घेऊया। चकली बनवण्यासाठी मी ते एकसारख्या 2 प्लेट घेतलेले आहेत। आता चकली बनवत असताना त्याचे जे वेडे असतात ते एकदम जवळ घ्यायचे, म्हणजे चकलीचा शेप तेलात टाकल्याच्यानंतर बिघडत नाही। आणि तुम्हाला जेवढ्या आकाराची चकली बनवायची त्याप्रमाणे याचे वेडे बनवून घ्यायचे, कमी किंवा जास्त। हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ते व्यवस्थित असे त्याचे वेडे बनवून घ्यायचे जवळ। आणि आपलं पीठ एकदम परफेक्ट असल्यामुळे हे बघा मध्ये अजिबात हे पीठ तुटत नाही आणि त्याचे काटेही छान आलेले आहेत। पीठ जर पातळ झालं तर काटे पण व्यवस्थित येत नाहीत। आणि चकली पूर्ण तयार करून झाल्याच्यानंतर जे शेवटचं टोक असतं ते अशा प्रकारे त्याला दाबून घ्यायचं, म्हणजे तेला टाकल्याच्यानंतर ते सुटत नाही। आणि याच पद्धतीने आपण सर्व चकल्या बनवून घेणार आहोत। तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेलं बेल आयकॉन क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चकली तयार करून झाल्याच्यानंतर ते शेवटचं टोक नक्की दाबा, नाहीतर चकलीचा शेप पूर्णपणे बिघडतो तेलात टाकल्याच्यानंतर। आणि अशा प्रकारे आपण ह्या 3 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत। आणि चकली उचलताना जेव्हा आपण प्लेटवरून उचलतो त्यावेळेस हे बघा अशा प्रकारे उचलायची त्याला, म्हणजे हातावरती प्लेट पलटी करून घ्यायची आणि तेलात अशा प्रकारे सोडायचे, त्याच्यामुळे चकलीचा शेप बिघडत नाही। आता इकडे गॅसवरती आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि तेल गरम झालं का नाही हे चेक करूया। त्यासाठी थोडासा पिठाचा गोळा तेलामध्ये टाकून बघते। हे बघा पिठाचा गोळा लगेचच तेलावरती आलेला आहे, पण करपलेला नाही, म्हणजे परफेक्ट प्रमाणात आपलं तेल हे तापलेलं आहे। म्हणजे खूप जास्त गरम नको आपल्याला तेल किंवा खूप जास्त थंडही नको। आणि गॅसची फ्लेम मिडियम करून ठेवायची आहे। आणि आता चकल्या आपण तेलामध्ये टाकून घेऊया। चकल्या तेलात टाकत असताना तेल खूप जास्त थंड पण नको आणि खूप जास्त गरम पण नको। जास्त थंड असेल तर चकल्या तेलकट होतील आणि जास्त गरम असेल तर वरून करपतील पण आतून कच्च्या राहतील आणि त्या व्यवस्थित खुसखुशीत होणार नाहीत। त्याच्यामुळे तेल असंच पाहिजे आपल्याला, खूप जास्त गरम नको किंवा खूप जास्त थंड नको। आणि चकल्या तेलात टाकल्याच्यानंतर त्याला लगेचच झारा लावायचा नाही, त्याला एखाद मिनिट असंच तळून द्यायचं आणि नंतर त्या पलटून घ्यायच्यात। कारण का आता जर आपण झारा लावला तर ते खूप जास्त सॉफ्ट असतात, लगेच तुटतील, त्याच्यामुळे लगेच त्याला झाराने हलवायचं नाही। आणि एखाद मिनिटाच्या नंतर आपण हे पलटी करून घेऊया बघा। आणि एकाच वेळेस खूप जास्त चकल्या पण तेलामध्ये टाकायच्या नाही, नाहीतर मग त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत। आणि हे बघा आपण तेलात चकली टाकल्याच्यानंतर एकदम बुडबुडे होते आणि ते पूर्णपणे ते बुडबुडे कमी झालेले आहेत आणि चकली तळाशी बसायला लागली, म्हणजे आपली चकली एकदम व्यवस्थित अशी तळून झालेली आहे। याच्यापेक्षा जास्त आपल्याला चकली तळायची नाही आणि लवकर काढली तर चकली आतून कच्ची राहते, त्याच्यामुळे अशीच चकली झाल्याच्यानंतर त्याला काढून घ्यायची। आणि हे बघा मस्त आपल्या चकल्या छान तयार झालेल्या। हे बघा किती मस्त अशा आपल्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत, अजिबात तेलकट नाही आहेत आणि काटेही खूप छान आलेले आहेत चकलीला। आणि याच पद्धतीने आपण सर्व चकल्या तळून घेणार आहोत। तर इथे आपल्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत। एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते आणि हे बघा मस्त खुसखुशीत आणि पोकळ अशा चकल्या तयार झालेल्या आहेत आणि खाण्यासाठी तितक्याच टेस्टीसुद्धा झालेल्या आहेत। तर या पद्धतीने चकल्या तुम्ही नक्की तयार करा। तर येणाऱ्या दिवाळीला ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढे असलेलं बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।